कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस आणि शिंदेची सेना ही एकत्र येण्याची शक्यता आहे। त्या दिशेने पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्यात। विशेष म्हणजे काँग्रेसचे सतेज पाटील यांनी सुद्धा त्या संदर्भात सूचक विधान करून अप्रत्यक्षपणे त्याला दुजोराच दिलाय। पडद्यामागे सुरू आहे ते जाहीर करू शकत नाही असं सूचक विधान सतेज पाटलांनी केलं। मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता समीकरणामध्ये एकनाथ शिंदेंना डावलण्यात आलं, तर राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सत्तेचे पर्याय शिंदेंसमोर हे खुले असणार आहेत। त्याचा भाग म्हणून कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेस शिवसेनेकडून एकत्र सत्ता स्थापन करण्यासाठी बोलणी सुरू असल्याचं समजतंय। आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही, बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार? आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही। जर तेवढे नगरसेवक आले असते ते तर आम्हाला अप्रूव्ह झाले की आम्ही त्याला अप्रूव्ह झालो असतो, महापौर पण त्यांना दिला असतं। जसं शिंदे सेनेचे जर काही नगरसेवक आपल्याला बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार? अजून काय 2-3 दिवस अजून वेळ, अजून गॅझेट निघायचं आहे। तर कोल्हापूर मधलं सत्तेचं गणित नेमकं कसं आहे आपण एकदा पाहूयात ग्राफिक्स मधून। तर कोल्हापूर मधलं सत्तेचं गणित आपण ग्राफिक्स मधून पाहतोय। स्क्रीनवर एकूण जागा आहेत 81, बहुमतासाठी 41 जागा लागणार आहेत। भाजपला 26 जागा मिळाल्या, शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 4, काँग्रेसला 34, शिवसेना युपीटीला 1 आणि अपक्षला 1। तर हे कोल्हापूर मधली आपण एकूण जागा पाहतो 81 आहेत आणि त्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसला मिळालेल्या आहेत। मात्र त्यांना स्पष्टपणे बहुमत मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांना कुणाची ना कुणाची मदत घ्यावीच लागणार आहे।